श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हटलं आज पुन्हा आपण व्हिडिओ बनवूया, कारण मी व्लॉग खूप दिवस झाले बनवलेले नव्हते आणि फक्त रेसिपीचेच वगैरे मी एक व्हिडिओ टाकत होते. तर म्हटलं आज आपल्याकडं वेळ आहे तर आपण व्हिडिओ करूया. म्हणजे मला हे बोलून वगैरे करण्यासाठी जरा तब्येतीमुळं नव्हतं जमत, कारण माझे पुन्हा बीपीचा प्रॉब्लेम सुरू झालेला आणि 200च्या वर माझी बीपी झालेली आणि आता गोळी वगैरे सुरू केलेली आहे डॉक्टरनी. त्यामुळं व्हिडिओ नव्हतेच बनवलेले. आता मी पुन्हा सुरू करत आहे. म्हणजे मला जसं मिळेल तसं आठवड्यातून एकदा दोनदा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मला पण म्हणजे हे जर माझ्याकडे आता 6000 सबस्क्रायबर झाल्यात तर पुढं मला चांगले जर व्हिडिओ बनवले तर त्यातून काहीतरी चांगलं माझं हे होईल, म्हणून मला बनवायचे आहेत आणि तुम्ही असंच सपोर्ट करत राहा. आणि काय झालं तर माईक माझा बंद झालेला, आता इथून पुढचा आवाज सगळा माईकवर माझा व्यवस्थित येईल. काय झालं ते माईकमुळं माझा आवाज पूर्ण त्यामध्ये रेकॉर्ड झाला नाही, त्यामुळे पुन्हा मला आवाज हा वरून लावायला लागला आणि थोडा माझा आवाज तुम्हाला म्यूटमध्ये, म्हणजे जे मी रेसिपी बनवाले तेच सांगत आहे. पुढचा जो रेकॉर्डिंग सगळं माझं जे आहे ते डायरेक्ट आहे आणि समजून घ्या थोडं. आणि हा असा आता मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे आणि हा अक्षय तृतीया दिवशीचा व्हिडिओ आहे. तुम्हाला मी आज हा टाकत आहे कारण मला वेळ झालेला आहे सगळं करून, परत एडिट वगैरे करून, कारण पूर्ण एक 10-15 मिनटाचा तर व्हिडिओ म्यूट झाला. मग मला त्यासाठी एडिट करायला आणि ते रेकॉर्डिंग करायला वेळ मिळाला नाही. मग हा दुपारी बसून व्यवस्थित रेकॉर्ड केला आणि मग आज मी हा टाकत आहे. तर काय जर चूक झाली असेल तर सॉरी. आजच्या व्हिडिओमध्ये जे मी विषयावर बोललो आहे त्या विषयावर जर कोणाला म्हणजे वाईट जर वाटत असेल तर मी चुकीचं काय बोललेलंच नाही आहे, पण पुढं तुम्ही शेवटपर्यंत जर व्हिडिओ ऐकला तर तुम्हाला समजेल. आणि आता जो पुढं जे आवाज माझा हे झालेला मी आता बघा तुम्हाला काढून दाखवलं आहे, तिथंपासून पुढचा व्हिडिओ सुरू होईल. काय झालं मगापासून मी जे बोलायला लागले ते छोटा आवाज आला असेल तुम्हाला. हा माईक सुरू करायचा पण माझ्या लक्षात येत नाही पटकन. आता माईक सुरू झाल्यानंतर तुम्हाला आवाज मोठा येणार. आता हे तडतडल्यानंतर हळद टाकायची आणि ही मी तुरीच्या डाळीत मी टोमॅटो, हिंग, मेथी आणि हळद टाकून डाळ शिजवून घेते कायमच. घाई गडबड झाली की पटकन ते माईक सुरू करायचं असतं ते लक्षातच राहत नाही. आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती तुम्ही काय खरेदी केली? मी खरेदी फक्त चांदीचा छोटासा एक सिक्का खरेदी केला. सोनं वगैरे काहीही खरेदी केलेलं नाही आहे. सोन्याचे दर इतके वाढलेत की मी परवाच दाखवलं तुम्हाला मुलगीला मी कानातलं वगैरे घेतलेलं आणि आत्ता काय लगेच काही घेणार नाही. सोन्याचे दर वाढल्यात, चांदीचे दर वाढल्यात, त्यामुळं फक्त चांदीचा छोटासा सिक्का घेतला. त्याची मग आता पूजा जे केलेली आहे त्या पूजेमध्ये तुम्हाला दाखवलं, म्हणजे मी सिक्का घेतलेला दाखवला तुम्हाला त्यामध्ये. आता मी मेथीची भाजी बनवणार पहिल्यांदा आणि मग त्यामध्येच मी मटकीची भाजी वगैरे बनवून घेणार आहे.
काय कॅमेरा फेस करायला आणि ते बोलायला धाडस आहे. म्हणजे थोडंफार बोलायला आता शिकले मी, पण काय बोलायचं, कोणत्या विषयावर बोलायचं हे सारखं कन्फ्यूज होऊन जाते. आणि माझे व्हिडिओ लोक म्हणजे कितीतरी आता स्त्री आहेत हे जे व्हिडिओ माझे बघत असतात, लाईक पण करत असतात. पण असे पण आहेत जे फक्त व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओला लाईक करत नाहीत. तर व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक पण करा. आणि आता माझे सबस्क्रायबर 6000 झालेले आहेत. असं हळूहळू करत तुम्ही सपोर्ट केला तरच मी म्हणजे अजून चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार ना. मेथीची भाजी, लसूण मिरची, साधी भाजी बनवायची. लसूण आणि मिरची भाजल्यानंतर थोडासा हिंग आणि मेथी. एलची कुठं आहे? आता आपण भाजी झाकून ठेवूया आणि थोड्या वेळानं जरासं मीठ आणि चिमटभर साखर टाकायची आहे यामध्ये. आता वरणात मी मीठ टाकते, उकळत आलं. आज मिठामध्ये 2 लवंग टाकायच्या, साखरेमध्ये थोडीशी दालचिनी, तांदळामध्ये हळकुंड आणि पिठामध्ये 5चा कॉईन. हे सगळं मला नेटवरती सगळी माहिती मिळाली. हे का टाकायचं मला माहिती नाही, पण असं माहिती मिळाली म्हणून तुम्हाला मी सांगते. अक्षय तृतीया दिवशी हे सगळं टाकल्यानंतर सगळ्या गोष्टी अक्षय होत जातात. म्हणून मी इंस्टावर व्हिडिओ पाहिलेला त्याला, आणि माझं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे स्वामिंदा 24 तेजस्विनी मगते. मग त्यावर पण तुम्ही मला फॉलो करू शकता. इंस्टाग्राम अकाउंट पण आहे आणि फेसबुक पण अकाउंट आहे. माझं फेसबुकच्या अकाउंटला ना 10,000 फॉलोअर्स होते आणि ते अकाउंट माझं हॅक केलं. मग आता म्हटलं ते परत काय मिळणं शक्य नाही. म्हणजे ॲड मिळालेली मला, आणि ते ॲड ज्यांनी दिलेली त्यांनी त्याचे पैसे पाठवतो म्हणून अकाउंट नंबर मागितला आणि माझं अकाउंटच हॅक केलं ते फेसबुकचं. त्यामुळे मी आता इंस्टावरच्या पण एवढ्या ॲड येत असतात, त्यातली एक पण ॲड आता मी ॲक्सेप्ट करत नाही आहे, घाबरून फक्त. आणि फेसबुकवर आता परत पुन्हा नवीन अकाउंट काढलं मी, तेजस्विनी मगते म्हणून. त्यावर पण तुम्ही मला फॉलो करू शकता. आमरससाठी आंबे आणलेले आहेत, फक्त आता थोड्या वेळाने जरा ते थंड पाण्यात टाकून ठेवलं. आमरस करताना तुम्हाला मी दाखवते. म्हणजे मी फक्त आंबे पिळून घेते आणि थोडीशी साखर आणि वेलची घालून असंच, म्हणजे त्यामध्ये दूध किंवा ते मिक्सरला लावायचं असलं काय दूध करत नाही. आणि माझे बघू नका मला काय भाजीत मीठ टाकूया थोडंसं, आणि थोडीशी साखर. वरणात पण थोडीशी चिमटभर साखर.
काय होतं भाजी कडवट असते ना, मग त्यात थोडीशी साखर टाकली की एकदम टेस्ट वेगळी लागते. तुम्ही पण जराशी भाजी करताना अशी करून बघा. म्हणजे चिमटभरच साखर टाकायची मीठ टाकल्यानंतर, त्याची चव चांगली येते. मी आता मागच्या रेसिपीमध्ये पण तुम्हाला दाखवले ना, जर तुम्ही बघितलं असेल तर. तर मेथीची भाजी झाल्यानंतर यातच आपण बटाट्याची भाजी पण करून घ्यायची. म्हणजे सगळे ढीग भांडी निघत नाहीत आणि एकाच कढईमध्ये सगळं होऊन जाते. वरण आपलं तयार झालेलं आहे. आज डेरेची पण पूजा करायची असतात आणि पितरांची सेवा पण करायची असते आज. म्हणजे ते पितृंचं स्तोत्र मला तोंडपाठ नाही आहे, मी मोबाईलवर लावतो आहे आणि मोबाईलवर लावून मी म्हणजे बसून ते ऐकत असतो, कारण मला ते येत नाही म्हणता. म्हणून पितरांची सेवा म्हणजे माझे ना सासू आहेत ना सासरे आहेत, कोणी नाही आहे, त्यामुळं त्यांच्यासाठी ते सेवा करत असते. आणि नैवेद्य वगैरे पण सगळा आता झाला की वरती टेरेसवरती नेऊन ठेवणार आहे. गायी येतात दारात, गायींना पण नैवेद्य द्यायचा. भाजी तयार झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. माझ्याकडे अशी छोटी छोटी भांडे जेवण काढण्यासाठी. हे पूर्वीचे आहेत सगळे. पूर्वीचे म्हणजे सासू सासऱ्यांचे सासूनं दिलेले भांडे बघा. हे 2 छोटे छोटे आणि मोठे मोठे 2 एवढाच. बाकी हे सगळं मी घेतलेलं आहे, म्हणजे 7. काळाचं कारण काय सांगत असत नाही. आता बटाट्याची भाजी करूया. थोडंसं तेल थोडंसं टाकायचं. कसला तर पाण्यातनं आवाज यायला लागलाय, चावीतनं. काहीतरी आवाज यायला लागला. इकडं बंद करा जरा. ते पाण्याचं कप बंद चालू केल्यामुळे आवाज येत असणार. लसूण आणि कढीपत्ता टाकत आहे. जिरे मोहरी थोडीशी. मिरची, टोमॅटो थोडासा आणि कांदा. तिघांसाठी जेवण बनवायचं असतं, त्यामुळं जास्त काही बनवून चालत नाही. आता हे आत्ता जेवण बनवलं ना, संध्याकाळी पण हेच खायला लागतं, कारण संपत नाही एवढं सगळं. आणि मुलगी काय इकडं नाही, आता फायनल एक्झाम सुरू आहे तिची, त्यामुळं ती तिकडंच आहे. सणवार काही म्हटलं तरी तिला यायला नाही जमत. ते असं असतं शिक्षण, ना सण ना वार. त्यात पहिला पेपर आहे BLLBचा 5 yearsवाला, शेवटचा
सेमिस्टर आणि पहिला पेपर झालं. आता इकडे येणार ती पण. मग तुम्हाला प्रत्येक ब्लॉग वगैरे व्यवस्थित येतील, कारण ती जरा मदत करायला लागते ना, सगळं करते ती. आणि ती पण दिसेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. तिला कोकणी जेवण फार आवडतं, त्यामुळे तिच्या सगळ्या रेसिपी तुम्हाला कोकणी पद्धतीच्या, म्हणजे मासे हे ते तिला फार आवडते. घोलमा मासा, आणि हे बनवता पण तिला चांगलं येते. थोडंसं मीठ आणि हळद टाकलेलं आहे. आणि आता आपण बटाटा टाकून घ्या. देवधर्म करायचा, जे आपण घरात किंवा आपण मंदिरात गेलं, समजा मंदिरात गेल्यानंतर पण आणि घरात पण देव काय आपल्याकडं मागत असतं? कधी मागतेल म्हणजे देव आपल्याकडं काय मागायला कधी बघितलं आहे का? नाही. आपणच प्रत्येक वेळी देवाकडं काय ना काहीतरी मागत असतो. मग आपण कशाला अशा भोंदू माणसांच्या नादाला लागायचं की ज्यातनं आपल्याला त्रास होईल? काय होते, लोक स्वामींच्या नावाखाली, ते मी पण मध्ये सांगितलं तसं झालं. पण आता परवा बघितला तुम्ही तो, ते न्यूजवर एवढ्यांदा विषय चालू आहे खराबचा. हे असं काय गरज आहे की, म्हणजे काय तो माणूस आहे हे तर लोकांना कळते की नाही, की तो एक माणूस आहे आणि तो काय देव आहे काय की तो आपल्याला काय देणार किंवा करणार आणि मग सगळं होणार? किती म्हणजे वाईट वृत्तीचे लोक आहेत की देवांच्या नावाखाली हे सगळं प्रकार करत असतात. पण समोरच्या माणसांना कळायला पाहिजेत ना की हे सगळं आपण केल्यानंतर होणार. म्हणजे आपण म्हणजे काय, देवाला काय पाहिजे आहे? आपलं 2 हात 1 मस्तक. ह्याच्या पलीकडं देव कधी कुणाकडं पैसा किंवा खाणं पिणं राहणं काहीही मागत नाही. आणि हे सगळं मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःला किंवा तुम्हाला पैसा मिळवण्यासाठी अशा गैरमाणसांच्या नादाला लागून गैरगोष्टी करत असताय. आता त्या बायकांना माहीत नसणार आहे काय की हे सगळं खोटं आहे? किंवा सुशिक्षितच बायका होत्या ना त्या, की तिथं जाणाऱ्या किंवा त्याच्याकडे जाणाऱ्या. मग त्यांना एवढी तर अक्कल असेल का नाही, ह्यातनं आपल्याला काय साध्य होणार आहे? म्हणजे ह्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत का वाईट गोष्टी घडणार आहेत? किंवा आपण जे करायला लागलो ते सगळ्या वाईट आहे, हे एवढी तर अक्कल त्यांना असणार आहे का नाही? मग जसा तो माणूस विचित्र किंवा वाईट वृत्तीचा आहे, तसं त्या बायकांची पण वृत्ती आणि मानसिकता खराबच आहे. म्हणूनच तर त्या तिथंपर्यंत गेल्या ना परत. आणि देवाधर्माच्या नावाखाली हे असले उद्योग भरपूर ठिकाणी सुरू आहेत. आम्ही पण स्वामींची भक्त आहे, पण असं स्वामी काही येऊन आपल्याला असं सांगत नाहीत की तुम्ही असल्या गोष्टी करा किंवा ह्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही हे सगळ्या लेवलला पातळ्यांना जावा. कधीच कुठलाच देव सांगत नाही. हे अक्कलशून्य लोकच आहेत, ते नाव बदनाम करण्यासाठी आणि स्वामींचं नावाच्या खाली हे सगळ्या गोष्टी करणार. तेवढंच दंड, तेवढं फळं त्यांना ते स्वामी देणार, कारण त्यांनी कधीच असं सांगितलेलं नाही अशा गोष्टी करायला. त्यांच्या नावाखाली कुठल्या वस्तू विकणे, त्यांच्या नावाखाली सगळं वाईट प्रकार करणे. लिंबू दोरा ह्याच्यावर तर कधीच स्वामी ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात होते. ज्यांना स्वामी माहिती आहेत, खरंच जे ओळखतात त्यांना माहिती आहे की असल्या गोष्टींच्या ते किती विरोधात होते किंवा असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका हेच तर त्यांनी सांगितलं. तरीसुद्धा लोक कसं काय म्हणजे वागत करत असतील आणि अशा मार्गात जात असतील. फक्त
असं म्हणत नाही, तो तर आहेच, पण अजून भरपूर ठिकाणी इथं कोल्हापूरमध्ये पण कुठं कुठं सगळ्या गोष्टी स्वामींच्या नावाखाली सुरू आहेत असं कानावर आले. पण जादूटोणा करणे हे स्वामींचे भक्त करू शकत नाहीत, कारण त्यांना मनातनं जे स्वामी कळालेत ते लोक कधीच असल्या मार्गात जात नाहीत. त्यांना तुम्ही मनातनं स्वामींना हाक मारली ना तरी ते आपल्यासाठी सगळ्या गोष्टी न मागता देतात आणि करतात. तुम्ही हे सगळं करायची गरजच नाही. मटकीची भाजी करूया आता. लसूण, कढीपत्ता, जिरे मोहरी टाकलं, कांदा टाकून कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि मग मटकी टाकून भाजून देणार आहे, कारण मी मटकी उकडून घेतलेली नाही. तुम्हाला पण वाटतंय ना असं की जितका तो माणूस दोषी आहे याला, तेवढाच त्या बायका पण दोषी आहेत. कारण एकदा जर आपल्याला हा वाईट अनुभव आला तर पुन्हा आपण परत तिथं जायला पाहिजे किंवा नाही, किंवा आपण कुणाचा पोलिसांचा आधार घ्यायला पाहिजे, हे ज्या त्यावेळी त्यांना कळायला पाहिजे होतं. हे झाल्या सगळ्या राजकारणाच्या गोष्टी आहेत, पण लोक अशामुळे बाकी थोडे जे अशिक्षित लोक किंवा गरीब लोक ह्याला मग जास्त बळी पडतात ना. असे मोठे मोठे लोक जर हे करत असतील तर ह्यातनं छोटे छोटे माणसं मग अशानं बरबडत जातात, कारण अशा लोकांवर मग विश्वास ठेवणार, मग काहीतरी मिळणार म्हणून पण त्यांच्या नादाला लागणार. मग ते त्यांनी थोडं जरी त्यांना पैसा मिळवण्यासाठी त्यांचं स्वतः पण मिळवलेले पैसे त्यांना लुबाडत बसणार ते. आणि असं काही होत नसते, हे कधी कळणार लोकांना. श्रद्धा असणं आणि अंधश्रद्धा बाळगणं ह्यात किती फरक आहे. तुमची जर श्रद्धा असेल ना तर कुठेही तुम्हाला कोंबडं, बकरं, लिंबू, धागे, दोरे ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज नसते. हे सगळ्या गोष्टी करणारे लोक ना कधीच सुखी नसतात आणि सुखी राहत नाहीत. दुसऱ्यांचं वाईट व्हावं किंवा स्वतःचं चांगलं व्हावं, स्वतःचं चांगलं व्हायला पाहिजे, बरोबर आहे. मग तुम्ही दुसऱ्यांचं वाईट करून जर स्वतःचं चांगलं म्हणत असला तर त्याचं कधी होणार नाही. म्हणजे ते धागे दोरे बांधून, लिंबू कापून, कोंबड्या कापून असं करणार असेल तर कधीच होणार नाही. स्वामींचा नामजप किंवा तुम्ही भक्ती किती, स्वतः किती आत्मीयतेनं सगळ्या गोष्टी करताय किंवा स्वतः किती मनापासून देवाला हाक मारताय ह्याच्यावर ठरते ना, किंवा तुम्ही कर्म कसे करता यावरती ठरते. तुम्ही चांगलं बोलला, चांगलं वागला तरच. आणि समोरून माणसं जर चांगले नसतील तर त्यांच्याबरोबर पण चांगलं बोला म्हणून सांगितले. पण किती वेळा, एकदा, दोनदा, तीनदा आपण वागणार. जर ते परत पुन्हा जर वाईटच वागत असतील तर त्यांच्यापासून आपण लांब राहायचं, हे शिकवलेलं आहे. एवढी तरी माहिती. आणि वाईट लोकांच्या जास्त जवळ जायचं नसतं. दोन्ही डोंगर साजरा का म्हणलेला बायका आधी तेवढीच माणसं पण ह्या आता गोष्टींच्या नादाला लागलेली आहेत. इकडं माझ्या किचनमध्ये अजिबात फॅन नाही आहे, त्यामुळं गरम एकदम गरम होत असते. मटकी चांगली भाजून घेतलेली आहे मी.
यूट्यूबवरून मला आता पैसे मिळतात किंवा काय, ह्याचा पण व्हिडिओ मला बनवायचा आहे, हे पण मी तुम्हाला सांगते. आता माझे सांगितलं मगाशी तसे 6000 माझे सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि काय काय लागतं आहे यूट्यूबवरती, म्हणजे आपण व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्हाला कोणाला बनवायचे आहेत काय, मग ते कसे बनवायचे आहेत, कसा एडिट करायचा, हे पण मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही मला जर कमेंटमध्ये सांगितलं तर मी व्यवस्थित तुम्हाला सांगेन. म्हणजे थोडंफार तरी जितकं मला येतं तितकी तर माहिती तुम्हाला मी देऊ शकते. म्हणजे हा माझा व्हिडिओ अर्धा तासाचा एडिट करून मी टाकतो म्हटल्यानंतर मला थोडंफार तर का असेना येतं आहे. अजून मोबाईल चांगला घेतला तर अजून त्यात मला बदल करता येतील. म्हणजे माझ्याकडे इतका चांगला मोबाईल आयफोन वगैरे काय नाही आहे, हा साधातला साधा फोन आहे. आता आयफोन पण घेणार आहे, फक्त हे व्हिडिओ बनवण्यासाठीच. झालं, मटकी पण झालेली आहे. हे मी ब्लिंकिटवरनं मागवलेलं आहे. मला घर बसल्या भाजी जवळच्या जवळ मिळते लगेचच. आता मी चपाती आणि आमरस बनवणार. तुम्हाला खरंच जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आता चपाती बनवतेला व्हिडिओ मी काय दाखवत नाही. पोरगी म्हणजे व्हिडिओ तिकडे बसून बघते आणि म्हणते मम्मी तू किती हळू आणि अशी दमत बोलल्यासारखी बोलतेस, पण काय करणार, मला असं बोलायची सवय नसल्यामुळं ना दम लागतो आहे बोलताना थांबताना. मग मी परफेक्ट होणार ना व्हिडिओ बनवून, सगळं असं रोज करत गेलं तरच होणार ना. मला पण वाटते ते बाकीच्या बायकांचे व्हिडिओ बघितलेत की मला पण असा व्हिडिओ करायचा आहे, असं बोलायचं, वागायचं, असं करायचं आहे. खरं हळूहळू करत करीन प्रयत्नांती परमेश्वर. एवढं शून्यातनं जर एवढं करू शकत असतं, म्हणजे आत्ता तर माझी सुरुवात म्हणजे 1% करत असेल तर अजून थोड्या दिवसांनी मी 100% करीन, एवढी तर गॅरंटी. म्हणजे आपण करू शकतो आहे. चालते. आता मी चपाती आणि आमरस बनवते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, प्लीज कमेंट करा. माझा स्वयंपाक आवरल्यानंतर मग मी नैवेद्य दाखवला आणि वरती टेरेसवर पितरांसाठी पण नैवेद्य ठेवला. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आणि पूजा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, प्लीज समजा. होय.